नमस्कार. चला तर मग आजच्या या हाय स्पीड विश्लेषणामध्ये थेट मुद्द्यावर येऊया. हे एक अतिशय वेगवान आणि प्रीमियम फ्लॅशकार्ड फॉर्मॅट आहे, जे डिझाईनच असं केलंय की कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त आणि अचूक माहिती मिळेल. इथे कोणताही फापट पसारा नाहीये, फक्त टू द पॉइंट फॅक्ट्स आपण बघणार आहोत. आज आपण 5 अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमधून जाणार आहोत: पर्यावरण, तंत्रज्ञान, आपली अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय भूराजकारण आणि शेवटी धोरणात्मक खनिजे. हे सगळेच विषय सध्या खूप चर्चित आहेत. आणि हो, सर्वात शेवटी तुमची एक छोटीशी MCQ टेस्टही असणार आहे, त्यामुळे प्रत्येक मुद्द्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या विषयापासून: पर्यावरण आणि गंगेतील कासवांचे विशेष टॅगिंग. नुकतंच एंडेंजर्ड स्पीशीज डेच्या निमित्तानं आसाम सरकारने खूप भारी पाऊल उचललंय. निल्सोनिया गँगेटिका नावाच्या गोड्या पाण्यातील कासवाला पहिल्यांदा सॅटेलाइट टॅग लावून काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलंय. या एका छोट्याशा सॅटेलाइट ट्रान्समीटरमुळे आता त्यांचा अधिवास आणि स्थलांतराचा मार्ग यावर सतत लक्ष ठेवणं शक्य होणार आहे. खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे ही. आता तुम्ही विचार करत असाल, ह्या कासवाला इतर कासवांपासून ओळखायचं कसं? तर हे अतिशय सोपं आहे. यांच्या डोक्यावर एक अतिशय स्पष्ट बाणाच्या आकाराची खूण असते आणि ही प्रजाती प्रामुख्याने गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या खोऱ्यांमध्येच आढळते. नद्यांच्या परिसंस्थेसाठी ही कासवे अक्षरशः वरदान आहेत. पण दुर्दैवाने ही प्रजाती सध्या खूप संकटात आहे. म्हणूनच IUCNच्या यादीत ती एंडेंजर्ड म्हणजेच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या श्रेणीत आहे. अगदी आपल्या भारतातील वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूची 1 मध्ये याला स्थान मिळाले. याचा सरळ अर्थ असा की या कासवांची शिकार करणं हा अतिशय गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. आपला पुढचा टप्पा आहे तंत्रज्ञान आणि सायबर सुरक्षा. आणि यात आपण पाहणार आहोत CBI अभय. आजकाल खोट्या पोलिसांच्या नावाने येणाऱ्या डिजिटल अरेस्टच्या बातम्या तुम्ही रोजच ऐकत असाल, बरोबर? याच वाढत्या फ्रॉडला आळा घालण्यासाठी आलंय CBI अभय. हे एक अत्याधुनिक AI प्लॅटफॉर्म आहे. तुमच्याकडे आलेली कोणतीही लीगल नोटीस खरी आहे की खोटी हे सिस्टम काही सेकंदातच ओळखून सांगतं. सायबर क्राईम विरुद्धच्या लढाईत हे खरंच एक मोठं हत्यार आहे. आत्ता आपण वळूया अर्थव्यवस्थेकडे. आणि इथे आपल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आघाडीवरून एक खूपच पॉझिटिव्ह बातमी आहे. एप्रिल 2026चे हे आकडे एकदा बघा. भारताच्या वस्तूंच्या निर्यातीत चक्क 14% जबरदस्त वाढ झालीय आणि हा आकडा $43.6 अब्ज वर पोहोचलाय. ही काही साधीसुधी गोष्ट नाहीये. यामुळे आपली व्यापारी तूट लक्षणीयरित्या कमी झालीय. आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे एक मोठं बूस्टर आहे. पण यात खरी रंजक गोष्ट काय माहितीये? आपली ही निर्यात नक्की कुठे वाढतीये? भारताने केवळ एकाच मार्केटवर अवलंबून न राहता आपलं अप्रतिम विविधीकरण केलंय. सिंगापूरमधील निर्यात तब्बल 1179% वाढलीय, श्रीलंकेत 215% आणि टांझेनियामध्ये 158%. ही नवीन रणनीती खरोखरच कमाल करतेय. अर्थव्यवस्थेवरून आता आपण थेट आंतरराष्ट्रीय भूराजकारणाकडे वळतोय, विशेषतः अलीकडच्या भारत आणि UAE यांच्यातील धोरणात्मक संबंधांवर. नुकतेच जी अबुधाबीची भेट पार पडली, त्यात हे 4 अत्यंत महत्त्वाचे करार झालेत: संरक्षण सहकार्य, ऊर्जा सुरक्षा, स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह आणि LNG पुरवठा. हे करार फक्त सामान्य आयात निर्यातीपुरते मर्यादित नाहीत, तर ते देशाची लष्करी आणि ऊर्जा ताकद मजबूत करण्यासाठी तयार केले गेलेत. आता हा आकडा लक्षात घ्या. तब्बल 30 दशलक्ष बॅरल्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल UAE भारताच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्हमध्ये साठवणार आहे. हे एक प्रकारचं इमर्जन्सी बॅकअप आहे. उद्या जर जगात काही युद्धजन्य परिस्थिती उद्भवलीच तरी आपल्याकडे इंधनाचा तुटवडा भासू नये यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. मग हे एवढं सगळं तेल साठवून नक्की कुठे ठेवलं जातंय? सध्या विशाखापट्टणम, मंगळुरू आणि पाडूर येथेही खास भूमिगत केंद्रे आहेत. आणि त्यात आता चंडीखोल आणि पाडूरमध्ये आणखी नवीन केंद्रे उभारली जात आहेत. ही इन्फ्रास्ट्रक्चर देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेची आहे. आता वळूया आपल्या शेवटच्या आणि आजच्या सर्वात गुंतागुंतीच्या विषयाकडे: धोरणात्मक खनिजे आणि जागतिक कूटनीती. इकॉनॉमिक स्टेटक्राफ्ट हा शब्द सध्या सतत चर्चेत असतो. पण याचा अर्थ काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा एखादा देश आपली आर्थिक ताकद किंवा व्यापाराचा वापर करून दुसऱ्या देशांवर दबाव आणतो, त्याला आपण इकॉनॉमिक स्टेटक्राफ्ट म्हणतो.
आजकाल व्यापार हा फक्त पैशांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो एक प्रकारचं शस्त्र बनली आहे. आता हेच बघा ना, 90% होय, इलेक्ट्रिक वाहने आणि संरक्षण उपकरणांसाठी लागणाऱ्या रेअर अर्थ परमनंट मॅग्नेटच्या जागतिक उत्पादनापैकी तब्बल 90% उत्पादन एकट्या चीनच्या हातात आहे. ही मक्तेदारी किती भयंकर असू शकते याचा तुम्हीच विचार करा. हे चुंबक बनतात तरी कशापासून? निओडीमियम, डिस्प्रोसियम, प्रेसिओडीमियम नावं ऐकायला जरा कठीण वाटत असतील, पण तुमच्या स्मार्टफोनपासून ते अत्याधुनिक फायटर जेट्सपर्यंत सगळीकडे हीच खनिजं वापरली जातात. त्यामुळेच याला आजच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व आलंय. मग या सगळ्यात भारत कुठे आहे? तर चांगली बातमी ही आहे की आपल्याकडे जगातील 5वा सर्वात मोठा रेअर अर्थ खनिजांचा साठा आहे. तो प्रामुख्याने मोनाझाईट वाळूमध्ये आढळतो. आता जरी आपल्याकडे प्रोसेसिंगचं अत्याधुनिक तंत्रज्ञान नसलं, तरी कच्चा माल भरपूर आहे, ज्यामुळे आपण भविष्यात स्वतःची पुरवठा साखळी नक्कीच उभी करू शकतो. आणि याच एका देशाच्या मक्तेदारीला तोडण्यासाठी आता पॅक्स सिलिकासारख्या आघाड्या पुढे येत आहेत. ही अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एक आघाडी आहे आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी 2026मध्ये भारताने यात अधिकृत प्रवेश केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने हे एक मोठं पाऊल आहे. तर आपण आज पाहिलेलं हे सगळं चित्र बघता एक विचार नक्की मनात येतो की ह्या बदलत्या जागतिक राजकारणात आपण एका नवीन आर्थिक शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर आहोत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना? असो, आता वेळ आहे आजच्या या हाय स्पीड विश्लेषणाची उजळणी करण्याची. बघूया तुम्ही किती बारकाईने लक्ष दिले ते. चला तर मग MCQ चाचणीसाठी तयार व्हा. तुमची वेळ सुरू होते आता.